तर आज आपण काय बघणार आहोत, आज सिम्पली आपल्याला स्टडी करायचं आहे की आपण पॉलिमॉर्फिझम आणि इनहेरिटन्स याचा कसा यूज करू शकतो ॲप्लिकेशनमध्ये आणि त्याचा कसं बेटर वेनी यूज होतो. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की ही कन्सेप्ट आपण यूज करायची तर का, त्याचं काय बेनिफिट आहे, कशा वेनी ती आपल्याला हेल्पफुल आहे ॲज अ डेव्हलपर ती ओके कशी. उप्स कन्सेप्ट जे म्हणला तर उप्स लँग्वेज जे असतात त्या खूप फेमस लँग्वेज आहेत. तर त्या का फेमस आहेत, त्याच्यात काय अशी गोष्ट आहे की त्यामुळं डेव्हलपरला ओके उप्स लँग्वेज यूज करायला रेफर करतात लोक, किंवा डेव्हलपरसुद्धा स्वतः काय करत असतो, उप्स लँग्वेज यूज करत असतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. सो त्यासाठी गाईज मी थोडंसं तुम्हाला पेंटमध्ये ड्रॉ करून दावेल. ठीक आहे. सो फाईन. सो गाईज लक्षात घ्या, पहिलं मी थोडंसं इनहेरिटन्सबद्दल तुम्हाला सांगेल. सो इनहेरिटन्स म्हणजे काय, सिम्पली तुम्हाला माहिती आहे की रिलेशनशिप आहे. रिलेशनशिप बिटवीन व्हॉट, रिलेशनशिप बिटवीन युअर क्लासेस. ओके, एका क्लासचं रिलेशनशिप दुसऱ्या क्लाससोबत असेल, कुठलं रिलेशनशिप म्हणतात त्याला, इज अ रिलेशनशिप म्हणत असतो इनहेरिटन्सला आपण. त्यामध्ये आपण काय करतो, ओके पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास असं पॅरेंट टू चाइल्ड रिलेशनशिप असतं. चाइल्ड काय करतं, पॅरेंट क्लासची इन्फॉर्मेशन गेट करत असतं. आणि पॉलिमॉर्फिझमचं जर तुम्हाला यूज करायचं असेल तर गाईज लक्षात घ्या, तुम्हाला इनहेरिटन्सशिवाय पॉलिमॉर्फिझम अचीव करता येत नाही. स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम यू कॅन अचीव विथ द मेथड ओके हेल्प ऑफ मेथड ओव्हरलोडिंग, बट टू अचीव डायनामिक पॉलिमॉर्फिझम और रन टाइम पॉलिमॉर्फिझम यू मस्ट हॅव टू यूज द पॉलिमॉर्फिझम. क्लिअर आहात गाईज इतकं? ओके, सपोज हा एक क्लास आहे, कुठलाही क्लास घ्या, त्याचं नाव एनिथिंग. सपोज मी इकडं काय करतोय, ॲनिमल नावाचा क्लास घेतोय मी इकडं. सर स्क्रीन शेअर नाही झाली. ओके जस्ट वेट, आय विल शेअर इट. मी शेअरच नाही केली तुमच्याशी स्क्रीन. झालं आता? हो सर. ओके, सपोज हा ॲनिमल क्लास आहे आपल्याकडे. ॲनिमल क्लास, आता ॲनिमलमध्ये काय काय येतं तुम्हाला माहितीच आहे. ॲनिमल मे बी काय असू शकतं, कॅट असू शकतं, राईट. देन ॲनिमल मे बी डॉग, सपोज हा डॉग. आणि सपोज इकडे घ्या काऊ, या काहीतरी असं XYZ ॲनिमल घ्या. ठीक आहे, हे ॲनिमल आहेत. आता हे काय करणार आहे तुमच्या काहीच, dog is an animal, cat is an animal, ओके. सो काऊ इज ऑल्सो अन ॲनिमल. सपोज आता हे ॲनिमल आहेत गाईज आपल्याकडे. हे ॲनिमल ओके, काऊ डॉग अँड कॅट कम्स अंडर वॉट, कम्स अंडर युअर ॲनिमल कॅटेगरी, राईट गाईज. मी ऑलरेडी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलंच आहे, सो स्टील एक वेळेस एक्सप्लेन करतो तुम्हाला हे. ओके, क्लिअर आहात तुम्ही गाईज, राईट? हॅलो, राईट. सो आता जे काय ॲनिमलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज डॉगमध्ये पण असतील की नाही? राईट. अँड त्याच प्रॉपर्टीज कुठं असणार आहे, तुमच्या काऊमध्ये पण असणार आहेत आणि कॅटमध्ये पण असणार आहेत. सो अशा ज्या कॉमन प्रॉपर्टीज तुम्हाला लागणार आहेत मल्टिपल टाईम, लक्षात घ्या गाईज. ओके, एक ठिकाणी नाही. ओके, इकडे पण लागत आहेत, इकडे पण लागत आहेत, इकडे पण लागत आहेत. सपोज असे आपल्याकडे 20 क्लासेस आहेत, तर 20 क्लासेससाठी आपल्याकडे काही कॉमन डेटा जो असतो तो कॉमन डेटा आपल्याला रिक्वायर्ड आहे. तर मग तो कॉमन डेटा 20 ठिकाणी आपण वेगवेगळा क्रिएट करत बसायचा का? ऑब्विसली येस या नो गाईज. काय करणार आपण, सेम डेटाच्या 20 कॉपीज आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ठेवायच्या? नो. सो आपण काय करणार, त्या ठिकाणी आपण ते एकाच ठिकाणी कुठे करणार, एक पॅरेंट क्लास क्रिएट करणार आणि तो जो रिक्वायर्ड डेटा असतो तो डेटा आपण कुठे करणार, आपल्या पॅरेंट क्लासमध्ये क्रिएट करणार. सो त्यामुळं काय होईल, आपल्याला जे रिपीट आपल्याला करायची जी ओके रिक्वायरमेंट होती ती रिक्वायरमेंट नसून आपण ती कॉपी काय करणार, एकच वेळेस कुठे ठेवणार आपण आपल्या वी विल कीप इट इन आर वॉट, इन आर पर्टिक्युलर ओके parent class, and that particular information will get share okay by your okay will get share to your चाइल्ड क्लासेस. सो त्यामुळं काय होतं, डेटा रियूज होतो. सो त्यासाठी आपल्याला गाईज लक्षात घ्या की आपल्याला परत सेम कोड लिहिण्याची
गरज नसते. ओके, सो त्यामुळं खूप सारे तुम्हाला चेंजेस मिळतात, जसं की ओके ते कोड लिहिण्यासाठी जो टाईम लागतो तो टाईम वाचतो. दुसरी गोष्ट काय, जसं तुम्हाला मी घरातलं एक्झाम्पल दिलं होतं, तुम्ही तुमच्या घरात 5-6 लोक असतील तर 5-6 लोकांमध्ये किती फ्रीज असतात गाईज घरात? एकच फ्रीज असतं, राईट? हो की नाही? ऑब्विसली राईट, एकच फ्रीज असतं. ओके, तर एकच फ्रीज सगळे मिळून यूज करतात. जर लक्षात घ्या, सगळ्यांसाठी जर जास्त फ्रीज असते तर 5 लोक आहेत, 5 लोकांसाठी प्रत्येक लोकांसाठी एक एक फ्रीज, प्रत्येक पर्सनसाठी एक एक फ्रीज घरात. तर फ्रीज ठेवायला जागा लागणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला काय लागेल? स्पेस लागेल, जास्त स्पेस लागेल. ओके, त्याला मेंटेनन्स लागेल प्रत्येक ह्याला. ओके, तर जसं तुमच्या फ्रीजसाठी जे मेंटेनन्स लागते, स्पेस लागते त्याला, ओके, तर ते डिफिकल्ट आहे मॅनेज करायला सुद्धा. ओके, तर तशाच वेळी तुमच्या कोडमध्ये जर तुमच्याकडे ओके मल्टिपल कॉपीज जर झाल्या तर मल्टिपल कॉपीज झाल्या तर तुम्हाला स्पेस लागणार आहे. ओके, डेटा प्रोसेसिंगला वेळ लागेल. दुसरी गोष्ट काय, ओके, इट हार्ड टू मेंटेन द डेटा, कारण इकडं पण सेम इन्फॉर्मेशन आहे, इकडं पण सेम इन्फॉर्मेशन आहे, इकडे पण सेम इन्फॉर्मेशन आहे. तिन्ही क्लासमध्ये जर इन्फॉर्मेशन सेम झाली तर काय इश्यू येईल? तर इश्यू असा येईल गाईज, तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मेंटेन करायलाच खूप अवघड जाईल. सपोज एका ठिकाणी जर चेंजेस आले, तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील त्या इन्फॉर्मेशनमध्ये, तर एका ठिकाणी चेंजेस करणं बेटर असेल की 3 ठिकाणी चेंजेस करणं बेटर असेल? काय असेल? सो त्यामुळं हे जे उप्स कन्सेप्ट आहेत ना, ते उप्स कन्सेप्ट ॲज अ डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा जो कस्टमर असतो, जसं की तुम्ही कस्टमर आहात फेसबुकचे, गुगलचे, तुम्हाला काही देणं घेणं नसतं की आपल्याला काही ओके त्याचं रिलेशन नसतं की आपल्याला गुगल काय कोड लिहितं आणि आपल्याला काय देतं. ओके, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला काय फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च झाली पाहिजे, प्ले झाली पाहिजे, आपल्याला डाउनलोड करता आली पाहिजे किंवा लाईक वगैरे कमेंट वगैरे करता आलं पाहिजे. ओके, तर आपल्याला सबस्क्राईब वगैरे करता आलं पाहिजे. या फंक्शनलिटीशी आपल्याला काय आपल्याला रिलेशन आहे गाईज, आपल्याला त्याच्याशी फक्त देणे घेणं आहे. बाकीचं त्याचा कोड कसा लिहिला आहे किंवा PHP लिहिलं आहे किंवा जावा लिहिलं आहे किंवा .NET लिहिलं आहे किंवा पायथन लिहिलं आहे, याचा काही आपल्याला गरज आहे कायची? नो. सो तुम्हाला लक्षात घ्या, जे काही तुम्ही शिकताय त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत ॲज अ डेव्हलपर, नॉट फॉर एनी अदर. क्लिअर आहात तुम्ही इतकं? येस सर. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अवर इनहेरिटन्स. आता हे झालं इम्पॉर्टन्स कशाचं? इनहेरिटन्सचं. आता ह्यालाच जर आपण पुढे घेतलं तर आपल्याला पुढे काय मिळतं गाईज? आपल्याला समोर मिळतंय पॉलिमॉर्फिझम. आता पॉलिमॉर्फिझमचा यूज कसा आहे? इनहेरिटन्सचा जो यूज आहे तो ॲज इट इज इनहेरिटन्सचा यूज तुम्ही तिकडे करू शकता. त्यातल्या त्यात तुम्ही काय करू शकता? नवीन गोष्ट अचीव्ह करू शकता. दॅट इज वॉट तुम्ही इथं जी लिहिलेली मेथड आहे ॲनिमलमध्ये, ओके, त्या ॲनिमल मेथडला तुम्ही काय करू शकता? तुमच्या चाइल्डमध्ये त्याला ओव्हर राईट करू शकता. म्हणजे ॲज पर द रिक्वायरमेंट तुम्ही काय करू शकता? त्या इन्फॉर्मेशनला चेंज करू शकता गाईज. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑर दॅट इज द पर्टिक्युलर बेनिफिट ऑफ युअर पॉलिमॉर्फिझम. क्लिअर आहात तुम्ही? ओके, म्हणजे तुम्ही काय करू शकता? ॲज इट इज ही डेफिनेशन जी इथं आहे ती तर तुम्ही यूज करू शकता. त्याशिवाय जर तुम्हाला यात चेंजेस हवे असतील सो यू कॅन मेक इट ओके चेंजेस लाईक दिस. आता याचा यूज काय होतो? याचा काय गरज आहे याची? ओके, आता कन्सिडर करा, आता हेच आहे, आता ॲनिमल आहे तुमचं. ॲनिमल काय आहे? ॲनिमलचं एखादं पर्टिक्युलरली बिहेवियर आहे काय? दॅट इज वॉट? दॅट इज द आवाज करणे. आता आवाज करणे म्हणजे कसा बिहेवियर आहे? प्रत्येक ॲनिमल सेम आवाज करतो की वेगवेगळा आवाज करतो? जसं की ॲनिमल आपण काय म्हणतो? ॲनिमल ओरडतो. तर आपण इथं एक बिहेवियर लिहिला, ॲनिमल ओके ओरडण्याचा बिहेवियर लिहिला. ओके, लक्षात घ्या. ओके, ॲनिमल इकडे ओरडणार आहे. आता इकडे घेतलं तर डॉग काय करणार? आता सपोज ॲनिमलचं स्पीक नावाचं बिहेवियर घेतलं आपण. कुठलं? स्पीक. प्रत्येक ॲनिमल स्पीक म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटीज करतो गाईज, राईट? कोणी भुकतं, कोणी म्याव म्याव करतं, कोणी हंबरडा फोडतं, राईट? हो सर. राईट. तर स्पीक नावाचा जो बिहेवियर आहे ॲनिमलचा, आता डॉगमध्ये तो कसा असणार आहे? आता मी इथं लिहिलं की ॲनिमलच्या स्पीक बिहेवियरमध्ये डेफिनेशन आहे नावाची, स्पीक नावाची डेफिनेशन आहे. ओके, सपोज वाटलंच तर मी तुम्हाला इकडे करून दाखवतो. सो इकडे एक डेफिनेशन आहे काय नावाची? ओके, वॉइड. लक्षात घ्या गाईज, खूप इम्पॉर्टंट आहे. वॉइड स्पीक. ठीक आहे.
ओके स्पीक नावाचं मेथड आहे इथं. ओके आणि इथं काय करतं ॲनिमल इज स्पीकिंग सपोज. ओके ॲनिमल इज स्पीकिंग इकडे आपण असं टाकलं ॲनिमल इज स्पीकिंग टाकलेलं इकडे. ओके देन आता डॉगमध्ये काय टाकणार. डॉग काय करणार. डॉगची पण सेम मेथड आहे काय डॉग स्पीक. ओके स्पीक मेथड आहे पण डॉग इज स्पीकिंग ऑब्विसली तुम्ही इथे यूज करू शकता कारण ऑलरेडी ते इथं आहे डॉग इज स्पीकिंग. पण तुम्हाला काय करायचं इथं डॉगची स्पीक मेथड आहे ना ते स्पीक मेथड अशी नाही ठेवायची. डॉग इज वॉट तुम्हाला भो 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 करतो तो राईट. सो आपण इकडे काय करणार डॉग काय करणार भो भो भो. तर डॉगच्या स्पीक मेथडमध्ये तुम्ही इकडे काय करणार त्याला ओव्हर राईट करायची. मग इकडे नवीन मेथड क्रिएट करण्यापेक्षा आपण काय करणार ओके मेथडचं नेम सेम ठेवणार स्पीक नावाचं. ओके तो मेथड नेम मे बी ओके सेम दॅट इज स्पीक बट त्या स्पीकमध्ये ओके ॲनिमल इज स्पीकिंगच्या ठिकाणी मी काय करणार डॉग ओके सेज भो भो. क्लिअर गाईज. Yes, sir. आता कॅटमध्ये ते स्पीक बिहेवियर कसं असणार मग मॅव मॅव राईट. ओके नाही. Yes, sir. अँड काऊमध्ये कसं असणार आहे काऊमध्ये कसं असेल ते बिहेवियर. गाय काय करत ते ओरडते गायज राईट. ठीक आहे तर ते ओरडण्याचं बिहेवियर कुठं असणार आहे काऊमध्ये असणार आहे. बट सगळीकडे काय बिहेवियर आहे देर इज ए ओनली वन बिहेवियर दॅट इज स्पीक. क्लिअर आहात गायज तुम्ही. Yes, sir. तर यामध्ये तुम्हाला काय लक्षात येतंय की एक पर्टिक्युलर स्टँडर्ड वे एक तुम्हाला इकडे मिळतोय. त्यामध्ये तुम्ही काय करत असता गाईज एक पर्टिक्युलरली फंक्शनॅलिटी आहे त्यासाठी एखादी मेथड तुम्ही बनवलेली आहे आणि त्या मेथडच्या अकॉर्डिंग तुम्ही काय करता कोड लिहित असता. जर कन्सिडर करा इकडे ॲनिमल क्लासमध्ये स्पीक मेथड आहे. ओके इकडं मध्ये काय तुम्ही एक घेतलं की डॉग स्पीक मेथड घेतलं इकडे कॅट स्पीक घेतलं इकडे काऊ स्पीक नावाचं मेथड घेतलं तर काय होतं गाईज तुम्हाला मेंटेन करायला हार्ड जाईल का कारण कोणी म्हणतो डॉग स्पीक कोणी म्हणतो कॅट स्पीक कोणी म्हणतो काऊ स्पीक. ओके आता एकच टाईपची फंक्शनॅलिटी आहे काय स्पीक टाईपची फंक्शनॅलिटी आहे पण त्यासाठी तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये किती मेथड व्हायल्यात एक मेथड आहे का नाही तर 4-4 5-5 मेथड व्हायल्यात गाईज तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. क्लिअर आहात गाईज. Yes, sir. पण सगळीकडे वर्क काय होते Same. सेम. Speak. तर मग सेम प्रोसेससाठी सेम टाईपच्या ओके ऑपरेशनसाठी वेगवेगळ्या मेथड असायला पाहिजे का आपल्याकडे No. नो राईट. ठीक आहे लक्षात घ्या की आता सपोज विशाल इज वर्किंग ऑन डॉग फंक्शनॅलिटी राईट. ओके सपोज ओके सपोज इथं मी जो मैं हूँ मी वर्क करतोय कॅट फंक्शनॅलिटीवरती. वैभव इज वर्किंग ऑन युअर काऊ अँड आनंद इज वर्किंग ऑन ॲनिमल फंक्शनॅलिटी. ठीक आहे त्या ॲनिमलवरती आता एकाच प्रोजेक्टवरती 4 डेव्हलपर करतायत आणि 4 जर डेव्हलपर आपापल्या वेनी स्वतःच्या मनाने जर आपले असे मेथड क्रिएट करायला लागले तर काय होईल गाईज ॲप्लिकेशन कधी व्यवस्थितपणे रीडेबल स्टेबल आणि मेंटेनेबल असणार आहे का तुमचं No. राईट. सो त्यासाठी आपल्याला काय करायचे असतात ॲप्लिकेशनमध्ये इम्पॉर्टंट काय असतात स्टँडर्ड इम्पॉर्टंट असतात. सो ॲज पर द स्टँडर्ड आपल्याला काय करायचं असतं ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असतं का कारण सपोज एखादा जर डेव्हलपर सोडून जरी गेला किंवा एखादा डेव्हलपर कमी आला किंवा एखादा डेव्हलपर नवीन जॉईन झाला तर त्याला इश्यूज नाही आले पाहिजे. नंतर पुढे प्रोजेक्ट मेंटेन करायला इश्यू आले नाही पाहिजे. तर तुम्ही लक्षात घेऊ शकता गुगलचं जे ओके गुगल सर्च असेल यूट्यूब असेल जीमेल असेल किंवा कुठलीही वेबसाईट घ्या आज बनली आणि उद्या बंद झाली असं नाही आहे. ओके वर्षानुवर्ष ती काय केली जाते कंटिन्युअसली रन होत जाते त्याच्यात चेंजेस होत जातात त्याच्यातल्या काही गोष्टी कमी केल्या जातात काही गोष्टी ॲड केल्या जातात काही गोष्टीला अपडेट केलं जातं. ओके तर त्यासाठी या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यासाठी ना हे यूजफुल कॉन्सेप्ट कुठल्या आहेत त्या ओके उप्स कॉन्सेप्ट खूप यूजफुल आहेत ॲज ए डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यूनी. क्लिअर आहात गाईज तुम्ही. Yes, sir. ओके पहिली गोष्ट काय क्लास मिळाला. क्लास मिळाल्यामुळं काय केलं आपण आपला जो काही डेटा आहे तो डेटा आपण रॅप केला एखाद्या पर्टिक्युलर कंटेनरमध्ये.
मीन सॉर्ट जैसे कि गाइज आपको पता ही है हम क्या करते हैं, बहुत सारी चीज़ें अगर मेरे पास है तो मैं एक वो सभी चीज़ों को मिला के एक बैग में डाल देता हूँ, तो क्या होगा वो बहुत सारी चीज़ें एक बैग में कवर हो जाएगी, तो एक बैग हैंडल करने के लिए हमें बहुत ईजी चला जाएगा। गेटिंग गाइज? Yes, sir. तो वो क्लासने वो काम कर दिया आपका, राईट. क्लासने काय केलं आपलं आपलं खूप इकडे तिकडे जो डेटा होता सेपरेटली इकडे तिकडे डेटा पडायचा, तो डेटा एका पर्टिक्युलर कंटेनरमध्ये एका रॅपरमध्ये आणण्याचं काम कोणी केलं, तुम्हाला क्लासने करून दिलं. दुसरं मग म्हणजे काय, आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यामुळे आपल्याला काय झालं, पूर्ण डेटा एक छोट्याशा ऑब्जेक्टमध्ये आपल्याला काय करता येतोय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ॲक्सेस करता येतो. त्या ऑब्जेक्टला यूज करून आपण पूर्ण डेटा हँडल करू शकतो. दॅट इज द बेनिफिट ऑफ युअर ऑब्जेक्ट. आता त्या ऑब्जेक्टच्या यूजनी बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात गाईज, लक्षात घ्या. ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये ऑब्जेक्ट का ठेवला आहे, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट ऑब्जेक्ट आहे तुमचा जो काही डेटा क्लासचा आहे तो तुम्हाला ऑब्जेक्ट थ्रूच घ्यायचा असतो, ऑब्जेक्ट थ्रू मिळत असतो. सो जस्ट बिकॉज ऑफ दॅट इट्स अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्टच्या अकॉर्डिंग सब चीजें हमें करनी होती है, सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, त्यामुळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तर ऑब्जेक्ट मिळाला, ऑब्जेक्टमुळे आपल्याला अजून इझी झालं. ओके, ग्रुपमध्ये डेटा आहे, जसं की तुम्ही तुमचा व्हॉट्सअप ग्रुप कन्सिडर करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किती एखादा ग्रुप आहे तुमच्या तुमच्या कॉलेजचा असेल किंवा तुमच्या शाळेचा ग्रुप असेल, तर त्यामध्ये 101 लोक सपोज मेंबर त्याच्यात ॲड आहेत. तर तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन 100 लोकांना सांगायची आहे, तर तुम्ही जर सेपरेटली पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअली जर सांगायला गेलात 100 लोकांना, तर किती वेळ लागेल गाईज तुम्हाला. प्रत्येकाला सपोज कन्सिडर करा की 2-3 मिनटं तुम्हाला फोन करून त्यांना सांगायचे किंवा मेसेज करून सांगायचे त्यांना. तर 2-3 मिनटं इंटू 100 करा गाईज, किती होतात, नियर अबाउट 200-300 मिनिट्स लागतील तुम्हाला, राईट. Yes. ओके, कारण तुम्ही काय करताय, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली इन्फॉर्म करताय, बट तीच सगळे लोक जी तुम्हाला इन्फॉर्म करायचे ते सगळी तुमच्या एका ग्रुपमध्ये आहेत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आणि तुम्हाला काय करायचं गाईज, तुम्हाला जस्ट त्यांना मेसेज टाकून इन्फॉर्म करायचे. तर किती वेळ लागेल तुम्हाला मेसेज करायला, तुम्हाला 2 ते 3 मिनिटं लागतात. तो ग्रुपमध्ये एकदा मेसेज केला की काय होतो, सगळ्यांना ब्रॉडकास्ट होऊन जातो गाईज तो, राईट. Yes, sir. सो तुम्हाला तिथे काय होईल, इझी टू हँडल जाईल की नाही तुम्हाला तिकडे. येस ऑर नो गाईज, ऑब्वियसली येस, राईट. तर एक्झॅक्टली सेम वेनी तुम्हाला ऑब्जेक्ट पण काय करतो गाईज, इंडिव्हिज्युअल मेथड कॉल करण्यापेक्षा. ओके, आता बघा तुम्ही तुमचं एक ॲप्लिकेशन बनवले आणि तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये 1000 मेथड बनवल्यात. आता 1000 मेथड तुम्हाला लक्षात राहणार आहेत का? No. ऑब्वियसली नो. आणि त्याच ठिकाणी गाईज तुम्ही लक्षात घ्या, 1000 मेथड तुमच्या 4 पर्टिक्युलर किंवा 5 क्लासेस बनवले तुम्ही, आणि त्या सगळ्या मेथडच्या 5 क्लासेसमध्ये 1000 मेथड काय केल्या, 250 असे 4 क्लासेसमध्ये 1000 मेथड तुम्ही काय केल्या, ॲड करून टाकल्यात तुम्ही. ओके, क्रिएट केलेले आहेत. आता तुम्हाला मॅनेज करायला अवघड जाईल का, कारण तुमच्याकडे किती ऑब्जेक्ट आहेत, ओनली 4 क्लासेसचे 4 ऑब्जेक्ट आहेत. क्लिअर आहात गाईज तुम्ही? Yes. इझी जाईल की नाही तुम्हाला मॅनेज करायला, राईट. सो त्यासाठी बघा C++ मध्ये मध्ये कसं व्हायचं, सगळ्या मेथड कशा युनिक राहायच्या, एक मेथड पेसून दुसरी मेथड युनिक. काही रिलेशन असायचं का, नाही, सगळ्या मेथड सेपरेट राहायच्या. तर तिथे तुम्हाला खूप डिफिकल्टीज जायची. आणि जावामध्ये काय केलं त्यांनी, तीच जी युनिकनेस होती ती काढून तुम्हाला काय केलं, सगळा कोड त्यांनी काय केला, क्लासमध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे. सो त्यामुळं काय होईल गाईज, तुम्हाला इझी टू हँडल, इझी टू मेंटेन तुम्हाला चाललं जाईल तिथे. सो त्यामुळं ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये क्लास इम्पॉर्टंट आहे. क्लासचा ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्टवरून आपण पूर्ण डेटा मॅनेज करत असतो, हँडल करत असतो. जे काही प्रोसेस करायच्या त्या प्रोसेस करत असतो ऑब्जेक्टच्या यूजनी. त्यानंतर पुढच्या कॉन्सेप्ट इनहेरिटन्स यूज करून तुम्ही काय करत असता, डेटाला रियूज करत असता, शेअर करत असता डेटाला, एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये डेटा. पॉलिमॉर्फिझममध्ये काय करता गाईज, आता तुम्हाला जे काही बिहेवियर्स हवेत त्या बिहेवियर्सला जर तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे, तर तुम्ही त्या बिहेवियर्सला मॉडिफाय करू शकता विथ सेम नेम. म्हणजे इथं मोर स्टँडर्ड तुम्ही अचीव करू शकता. आणि त्यातल्या त्यात इथे गाईज पॉलिमॉर्फिझम जो कन्सेप्ट आहे तो काय, वन ऑब्जेक्ट विथ मेनी फॉर्म इन पर्टिक्युलर सिच्युएशन, हे पण तुम्ही इकडे अचीव करू शकता. जसं ॲनिमलचं मेथड मी काय करणार, हँडलर क्रिएट करणार, ॲनिमलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, ॲनिमलचा ऑब्जेक्ट क्रिएट करून ॲनिमल डॉट स्पीक केलं की
ॲनिमल इज स्पीकिंग येईल. ॲनिमलच्याच ऑब्जेक्टमध्ये मी जर चाइल्डचा ऑब्जेक्ट टाकला म्हणजे डॉगचा टाकला आणि स्पीक मेथड कॉल केलं तर ओके डॉग स्पीक भो भो असं येईल तुम्हाला. गाईज क्लिअर आहात तुम्ही? Yes, sir. आणि ऑलवेज लक्षात घ्यायचं गाईज तुम्हाला, जो तुमचा पॅरेंट क्लास असतो तो काय करत असतो, तुमच्या चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट होल्ड करण्यासाठी ओके एबल असतो. सो ॲनिमल क्लासचा ऑब्जेक्ट कॅन एबल टू होल्ड डॉग क्लास ऑब्जेक्ट, also can able to hold okay cat class object and also can able to hold cow class object. Clear आहात तुम्ही? Yes, sir. Okay, so that is what the use of your polymorphism. कळलं तुम्हाला काय आहे? आणि सपोज गाईज तुम्हाला यामध्ये पण एक अजून फॅसिलिटी सांगतो, तुम्हाला काही डेटा जो असतो तो कसा कॉन्स्टंट डेटा असतो ओके, तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागत असतो. तर तो डेटा प्रत्येक ठिकाणी न लिहिता आपण काय करू शकतो, जसं ॲनिमलमध्ये एखादी जर ओके एखादी प्रॉपर्टी असेल जसे की ॲनिमल आय डी, ॲनिमल नेम, ॲनिमल कॅटेगरी. आता ह्या 3 प्रॉपर्टीज गाईज ॲनिमलमध्ये आहेत. ॲनिमल आहे तर त्याची हाईट असेल, विड्थ असेल, त्याचा वेट असेल, अशा 4-5 प्रॉपर्टीज ज्या तुम्हाला सगळीकडे लागणार आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही इकडे करू शकता आणि त्या प्रॉपर्टीचं रियूज करू शकता गाईज. सो तुम्हाला काय होईल, जो कॉन्स्टंट डेटा आहे तो तुम्हाला रियूज मिळेल आणि जो तुम्हाला अपडेट करायचा डेटा, रीराईट करायचा आहे तो डेटा रीराईट सुद्धा करता येईल इन युअर पॉलिमॉर्फिझम. क्लिअर आहात तुम्ही इकडे? हो सर. ओके, तर यावेळी तुम्हाला काय होतं, पॉलिमॉर्फिझम काय करतं, पॉलिमॉर्फिझममध्ये बघा गाईज बिहेवियर मिळाला तुम्हाला. कुठला बिहेवियर मिळाला की वन ऑब्जेक्ट विथ मेनी फॉर्म, म्हणजे एक ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि त्याचे खूप सारे फॉर्म्स तुम्हाला इकडे मिळून जातील. ओके, जसं मी एक्झाम्पल देतो गाईज, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, ॲनिमल ए इक्वल टू न्यू, तुम्ही आन्सर कराल याचा. आता ॲनिमल ऑब्जेक्ट मी कुणाचा बनवतोय गाईज, ॲनिमलचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. ओके, सो ॲनिमलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि इकडे काय करतोय, ओके लक्ष द्या, मी इकडं इकडे मी ए डॉट स्पीक मेथड कॉल केली. आता काय होईल गाईज, काय बिहेवियर येणार इकडे, कुणाचा ऑब्जेक्ट क्रिएट झालाय लक्ष घ्या, ॲनिमल क्लास. तर ॲनिमलमध्ये काय म्हणणार, ॲनिमल इज स्पीकिंग. क्लिअर गाईज? येस सर. ओके, आता या ॲनिमलचे किती चाइल्ड आहेत गाईज, डॉग, कॅट आणि काऊ, असे किती चाइल्ड आहेत, देर आर 3 चाइल्ड ऑफ दिस ॲनिमल क्लास. क्लिअर आहात तुम्ही? ओके, सो मी काय करणार आता इकडे लक्ष घ्या, ॲनिमलचा ऑब्जेक्ट ए नावाने बनवला आहे. ए इक्वल टू काय करू शकतो, न्यू कॅट सुद्धा करू शकतो. काही प्रॉब्लेम येणार आहे का मला? नो. नो. ओके, मग आता जर मी इकडं काय केलं, ए डॉट स्पीक केलं इकडे. ओके, आता मला काय मिळेल मग, कॅट क्लासची मेथड. ओके, म्हणजे काय, आता कॅट क्लासची मेथड मिळणार, म्हणजे काय, कॅट स्पीक म्याव म्याव. क्लिअर गाईज? येस सर. ओके, एक्झॅक्ट सेम वेनी ए इक्वल टू मी जर काऊ केलं. ओके, तर आता यामध्ये कुणाची मेथड येणार, काऊ क्लासची. ऑब्विसली काऊ क्लास म्हणजे काय, जे काय आंब्या वगैरे म्हणते काऊ. ओके, तशा टाईपचं इकडे काय येणार बिहेवियर, काऊ स्पीक डॅट डॅट डॅट. ओके, पर्टिक्युलर थिंग. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके, तर दॅट इज वॉट, दॅट इज द पर्टिक्युलर वे. आणि तुम्हाला जर ही बिहेवियर कॉल करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, ॲनिमल क्लास आहे, ॲनिमलचा क्लासचं मेथड कॉल करा, ॲनिमल ओके न्यू ॲनिमल करून ए डॉट स्पीक, तुम्हाला ॲनिमलचं बिहेवियर पण मिळून जाईल. ओके, सो अशा वेळी तुम्हाला काय होतं गाईज, तुम्हाला सेपरेटली ओके खूप सारे बिहेवियर. आता बघा ए ऑब्जेक्ट आहे, इकडं काय म्हणतो ए ऑब्जेक्ट या केसमध्ये. ओके, सो पर्टिक्युलरली इन दिस पर्टिक्युलर केस ओके ॲनिमल स्पीक, ओके ॲनिमल इज स्पीकिंग म्हणतोय. आता सेम बिहेवियर इकडं पण आहे, सेम पर्टिक्युलर गोष्ट आहे, वन थिंग मेनी फॉर्म. ओके, एक ऑब्जेक्ट आहे त्याचा दुसरं इथं काय फॉर्म आहे, इथं काहीतरी वेगळा फॉर्म होता, इकडे काहीतरी ए नावाच्या ऑब्जेक्टचा वेगळा फॉर्म आहे, स्पीक दॅट इज वॉट म्याव म्याव करतो इकडे. आणि इकडं काय होतंय, इकडे गाईज
ओके काहीतरी गाईचा आवाज वगैरे तुम्हाला इकडे स्पीकमध्ये मिळणार. क्लिअर आहात तुम्ही? हाऊ इट विल हेल्पफुल और हाऊ इट विल युजफुल. यस. क्लिअर. आता थोडंसं हे झालं. आता अजून मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल देतो गाईज. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट कोणाला इकडे? नो सर. ओके सो आय विल क्रिएट वन मोर थिंग राईट. सो त्यामध्ये तुम्हाला थोडंसं ओके ॲप्लिकेशन लेवलचा फिलिंग इकडे येणार आहे. सॉरी. ओके तर यामध्ये गाईज तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. सिम्पल्सच आहे. तुम्ही एक ॲप्लिकेशन बनवताय. त्या ॲप्लिकेशनला लॉग इन असणार आहे की नाही? प्रत्येक ॲप्लिकेशनला लॉग इन हे असतंच राईट. जसं की तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. तुमचं एखादं ॲप्लिकेशन म्हणजे ओके कन्सिडर करा, कुठलंही ॲप्लिकेशन कन्सिडर करा ज्याच्यात ओके लॉग इन असतं. सो हा क्लास आहे. क्लास काय? लॉग इन युटिलिटी नावाचा क्लास आहे किंवा लॉग इन फंक्शनॅलिटी नावाचा क्लास आहे. सो लॉग इन ओके लॉग इन युटिलिटी क्लास असं काहीतरी आपण त्याला नाव देऊ ओके सध्यासाठी. ओके सो हा क्लास झाला. यामध्ये एक मेथड आहे काय? लॉग इन अँड लॉग आउट असं पण म्हणू शकता. पण चला लॉग इन म्हटलं आपण लॉग इन बद्दल आता डिस्कस करूया. ओके तर लॉग इन युटिलिटी क्लास घेतली. आता इकडे एक मेथड आहे काय? लॉग इन नावाची मेथड आहे. ओके सो लॉग इन नावाची मेथड आहे. आता इथं काय करणार तुम्ही? लॉग इन करणार इकडं. तर इकडे लॉग इन कसं करणार? तुमचं ॲप्लिकेशनचं लॉग इन आहे. तर या ॲप्लिकेशनच्या लॉग इनमध्ये काय करणार? युजर नेम अँड काय करता गाईज तुम्ही? पासवर्ड. ओके युजर नेम अँड पासवर्ड टाकून ओके तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनला लॉग इन करता. सो इट्स अन स्टँडर्ड फंक्शनॅलिटी. बट लॉग इन गाईज आजकाल तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही ॲप्लिकेशनला लॉग इन एक नसतं, 2-2, 3-3 लॉग इन फंक्शनॅलिटीज असतात. लॉग इन विथ युअर ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनचं लॉग इन फंक्शनॅलिटी दिली जाते. त्याच सोबत तुम्हाला काय दिलं जातं? एक फेसबुकचं लॉग इन दिलं जातं. ओके एक सपोज जीमेलचं लॉग इन दिलं जातं. ओके आणि सपोज तिसरी एखादं काहीतरी सपोज कन्सिडर करा ओके ट्विटरचं लॉग इन दिलं जातं तुम्हाला. ओके किंवा लिंक इनचं लॉग इन दिलं जातं तुम्हाला इकडे. ओके तर तुमच्याकडे किती लॉग इन झाले ॲप्लिकेशनमध्ये? ओके एक तुमचं ॲप्लिकेशन लॉग इन ओके एक तुमचं ट्विटरचं लॉग इन, एक फेसबुकचं लॉग इन आणि एक काय तुमच्या गाईज ओके जीमेलचं लॉग इन. तुम्हाला जीमेलचा पासवर्ड वगैरे यूज करून ओके फेसबुकचा पासवर्ड वगैरे यूज करून ओके तुम्ही काय करू शकता? तुमच्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये लॉग इन करू शकता गाईज. क्लिअर आहात तुम्ही? ओके तर या वेनी गाईज तुम्ही काय करू शकता? लॉग इन. आता इकडे ओके तर इकडे आपण नाव देऊन घेऊ इकडे. आता इकडे काय सपोज फेसबुकने लॉग इन. इकडे सपोज तुम्ही काय करताय? जीमेलचं करताय आणि इकडे काय करताय? कुठे गेलं? ट्विटरचं लॉग इन करताय गाईज. सो हे सगळे तुमचे लॉग इन आहेत. आता ही लॉग इन मेथड आता तुम्ही इकडे वेगळी मेथड लिहिणार का या क्लासमध्ये? फेसबुक लॉग इन इकडे लिहिणार का? जीमेल लॉग इन इकडे लिहिणार का? ट्विटर लॉग इन असं करणार तुम्ही? काय करायला हवंय? हेलो उसके प्रॉपर्टीज इम्प्लीमेंट कर लेंगे राइट. अभी ये जो क्लास है यहाँ पे आपने क्या किया? जो भी प्रॉपर्टीज है क्या है? लॉगिन के लिए यूजर नेम पासवर्ड रिक्वायर्ड होता है. तो यूजर नेम पासवर्ड आपने यहाँ पे रखा राइट. और यूजर नेम पासवर्ड आपको यहाँ पे भी लगने वाला है, यहाँ पे भी लगने वाला है, यहाँ पे भी लगने वाला है. राइट गाइज ठीक है. तो तीनों जगहों पे यूजर नेम पासवर्ड लगेगा. तो तीनों जगह पे अलग अलग ना बनाते हुए मैं यहाँ पे स्टैंडर्ड बना दूंगा. क्या है? एक यूजर नेम है जो कैसा रहेगा आपका? स्ट्रिंग ओके यू नेम नाम का एक वेरिएबल बना दिया मैंने यहाँ पे. और उसके साथ साथ क्या लगेगा गाइज? स्ट्रिंग क्या लगेगा? पासवर्ड नाम का एक मेथड लगेगा. तो यूजर नेम पासवर्ड मैंने यहाँ पे ले लिया. आपको पता है आपको डेटा यूजर से लेना है तो आपको क्या लगेगा? स्कैनर लगेगा. लगेगा कि नहीं? फिलहाल के लिए आपके पास तो स्कैनर ही है. ओके तो SC ऑब्जेक्ट भी लगेगा. तो ये तीनों जो ऑब्जेक्ट आपको रिक्वायर्ड है वो तीनों ऑब्जेक्ट आपने कहाँ पे ले लिए? यहाँ पे लॉगिन यूटिलिटी क्लास में ले लिए. जो आप यहाँ पे फेसबुक क्लास में यूज कर सकते हो, जीमेल में यूज कर सकते हो, ट्विटर में यूज कर सकते हो. तो ये हो गई रीयूजेबिलिटी. राइट गाइज?
सो इनहेरिटेंस से आप ये अचीव कर सकते हो। अब ये जो लॉगिन मैकेनिज्म है, ये लॉगिन मैकेनिज्म क्या है, इसमें यूज़र नेम पासवर्ड लिया जाएगा, यूज़र से आपको वहाँ पे एक विंडो दिया जाएगा, लॉगिन बटन होगा वहाँ पे, ओके, वो वाला फंक्शनलिटी ये प्रोवाइड करेगा लॉगिन। बट आपको यहाँ पे वो फंक्शनलिटी यहाँ पे एज इट इज यूज़ करना है क्या? नहीं, आपको यहाँ पे क्या करना है, आपको यहाँ पे फेसबुक और जो फेसबुक का यूज़र नेम पासवर्ड होता है वो उसके साथ कम्युनिकेट करना है, फेसबुक के लॉगिन के साथ कम्युनिकेट करना है। तो आप यहाँ पे लॉगिन मेथड ही लिखोगे, बट कैसा रहेगा लॉगिन मेथड यहाँ पे? अभी यहाँ पे लॉगिन क्यों लिखना है? क्योंकि हमारा स्टैंडर्ड है, यहाँ पे भी लॉगिन है, यहाँ पे भी लॉगिन है, तो लॉगिन ही करने वाला है, यहाँ पे भी लॉगिन करने वाला है, यहाँ पे भी लॉगिन करने वाला है। तो भले ही वो फेसबुक वाला लॉगिन करने वाला है, तो मैं इस मेथड में लॉगिन के बाद उसमें जो मैं उसको ओवरराइट करूँगा और यहाँ पे मैं कोड चेंज करूँगा। बाकी मेथड सेम रहेगा, मेथड का नाम सेम रहेगा, पैरामीटर सेम लगेंगे। यहाँ पे यूज़र नेम पासवर्ड यूज़र से लेके मैं फेसबुक वालों को दूंगा, फेसबुक का जो एपीआई होता है इंटरनली कॉल करने के लिए, उस एपीआई के साथ इंटीग्रेट करूँगा। और अगर यूज़र नेम पासवर्ड सही है तो सही है, नहीं है तो आपको रॉन्ग बोल के दे दूंगा यहाँ पर। तो ये फेसबुक के साथ कम्युनिकेट करने का काम यहाँ पे इस लॉगिन में से करूँगा मैं। क्लियर होगा इस आप लोग? हेलो, यस। अभी जीमेल के साथ वही चलेगा क्या? ये मेथड यहाँ पे लेंगे या फिर ये मेथड एज इट इज यहाँ पे चलेगा, वर्क होने वाला है? क्योंकि ये तो आपके डेटाबेस के साथ काम करेगा, ये फेसबुक के डेटाबेस के साथ काम करेगा, ये किसके डेटाबेस के साथ काम करना चाहिए? जीमेल के साथ। जीमेल के साथ। तो मैं लॉगिन नाम का मेथड, यही मेथड यहाँ पे ओवरराइट करूंगा। ओके, जो यहाँ पे कोड था वो कोड यहाँ पे नहीं रखते हुए, यहाँ पे जो कोड है यहाँ पे क्या करेगा, कोड किसके साथ कम्युनिकेट करेगा? जीमेल के डेटाबेस के साथ कम्युनिकेट करेगा, मतलब ओके जो भी है। क्लियर गाइस आप लोग? यस सर। और यही क्या करेगा, इसके अंदर कोई सा कोड लिखेंगे, यहाँ पे ट्विटर वाला कोड लिखेंगे यहाँ पे। अभी कोई भी अगर यूजर आए तो उसके लिए ट्विटर से लॉगिन करे, जीमेल से करे या फेसबुक से करे या आपके एप्लीकेशन से करे, स्टैंडर्ड जो होता है आपका उससे करे, सबके लिए क्या होना चाहिए, लॉगिन ही होना चाहिए, राइट? तो इस तरीके से आपको यहाँ पे क्या मिलेगा, वर्क करने मिलेगा गाइस। सो दैट इज व्हाट सिंपल वे टू हैंडल द पर्टिकुलर थिंग्स। और उसमें रीयूज करना, उसमें ओवरराइट करना, ये टेक्नोलॉजीज आपको यहाँ पे मिलने वाली है, ये फीचर्स आपको यहाँ पे मिलते हैं। सो उसके वजह से हमें यहाँ पे क्या करेंगे हम, ओके, यहाँ पे पॉलीमॉर्फिज्म का यूज करेंगे यहाँ पे। सो क्लियर होगा इस आप लोग यहाँ तक? यस सर। क्या आप लोग ये इस तरीके का प्रोग्राम बना सकते हैं अभी? यस और नो? बना सकते हैं। राइट, मतलब देखो अपने एनिमल का भी बनाना है आपको, और आपको क्या करना है, ये लॉगिन वाला एप्लीकेशन भी बनाना है। क्लियर है सबको? यस। वैभव? हेलो, है क्या वो? हाँ दिख तो रहा है सर। ओके, सो क्लियर गाइस, करोगे आप लोग ये, राइट? यस सर। ठीक है, समझे आप लोगों को क्या होता है, क्या कैसे यूज करना है? यस सर। ठीक है। एनिमल का क्लास लिया था, वैसे ये लॉगिन का भी करना है ना सर? और दोनों भी करने हैं आपको, राइट? राइट, तो ये करो, फिर उसके आगे हम क्या करेंगे, कल क्लास रखेंगे, कल भी सेम 10 o'clock रखेंगे, ओके। और आपके जो भी एप्लीकेशन है मुझे आज बना के भेजो। सो जो भी आपकी चीज़ें होगी मैं वो ऑब्जर्व करके कल डिस्कस करेंगे और फिर आगे बढ़ेंगे। क्लियर गाइस? यस सर। ओके चलो ठीक है, कल कुछ हम नए कॉन्सेप्ट भी देखने वाले हैं, जैसे कि स्टैटिक जो होता है वो स्टैटिक कीवर्ड को पढ़ेंगे कल हम, उसके साथ साथ सुपर कीवर्ड भी पढ़ेंगे, और अगर होता है तो दिस कीवर्ड और फाइनल कीवर्ड, ये 4 कीवर्ड पढ़ने की कोशिश करेंगे कल हम, ठीक है? यस। ओके चलो गाइज, ओके चलो ठीक है, आज यहीं पे रुकते हैं, कंटिन्यू करेंगे कल 10 o'clock। ओके ठीक है, तब तक के लिए थैंक यू गाइज, बाय, सी यू टुमारो।